एक्झाम्पल नंबर 12 ॲक्टिव्हिटी दिली आपल्याला, पण आपण ॲक्टिव्हिटी म्हणून करणार नाही, डायरेक्ट उदाहरण सोडणार आहोत. इन फिगर एक्स वाय इज अ पॅरल टू सेगमेंट AC. एक्स वाय पॅरल टू सेगमेंट AC या ठिकाणी दिसते बघा, एक्स वाय ही ACला समांतर आहे. त्यानंतर इफ 2AX इज इक्वल टू 3BX हे एक जादा माहिती दिली आहे. 2AX इज इक्वल टू 3BX, XY इज इक्वल टू 9. कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड व्हॅल्यू ऑफ AC. ACची किंमत आपल्याला शोधायची. आता आपल्याला XY समांतर AC दिले, इथं आपण BPT थेरम वापरू शकलो असतो, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरू शकलो असतो, परंतु काढायची बाजू आपल्याला AC आहे. त्यामुळे इथं मला वाटत नाही की या ठिकाणी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा उपयोग होईल. त्याऐवजी आपल्याला दिलेल्या माहितीपासून आपण सुरुवात करूया. 2AX इज इक्वल टू 3BX असं दिलं आहे. आता आपण BX या बाजूला आणूया. AX अपॉन BX इज इक्वल टू 3/2. का बरं? कारण हे दोन इकडे गुणले तिकडे नंतर भागी झालं, हे BX इकडे गुणले इकडे नंतर भागी झालं. 1/BX ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 3/2 AX आणि BX. पण याही माहितीचा काही उपयोग होणार नाही, कारण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण इकडे वापरणार नाही, कारण आपल्याला बाजू काढायची AC. इकडचं काय काढायचं असतं तर आपण काय केलं असतं, हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेयासाठी उपयुक्त झालं असतं. तर आपल्याला काय करायला पाहिजे की आता मी या ठिकाणी कॉम्पोनंटो प्रक्रिया घेतो. कॉम्पोनंट बाय कॉम्पोनंटो AX प्लस BX म्हणजे काय करतो, कॉम्पोनंटमध्ये आपण अंशात छेद मिळवतो. दोन्ही बाजूला तीच प्रक्रिया आपण करायची आहे. बाय कॉम्पोनंटो 3 + 2/2 इथे येणार आहे म्हणजे AX प्लस BX. आकृतीमध्ये बघितलं आपण AX प्लस BX केलं तर आपल्याला काय मिळणार आहे AB. मग या ठिकाणी आपण लिहितोय AB अपॉन BX इज इक्वल टू 5/2. ही किंमत आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे. AX अपॉन AB अपॉन BX इज इक्वल टू 5/2. आता या ठिकाणी मिळालेली किंमत वापरून आपण आपल्याला पुढे जायचं आहे, पुढे उदाहरण सोडवायचे आहे. पुढे उदाहरण आपल्याला हे सोडवायचं आहे. आता बघा AB/BX, AB ही मोठ्या त्रिकोणाची बाजू आहे आणि BX ही छोट्या त्रिकोणाची बाजू आहे. ही आपल्याला दिलेलं आहे, त्याचं गुणोत्तर 5/2 दिलेलं आहे. मग आपण काय करूया, ह्या दोन त्रिकोणामध्ये घेऊया ट्रायंगल BXY किंवा BYX इन ट्रायंगल BCA अँड ट्रायंगल BXY किंवा BYX. ह्या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला माहिती आहे की हे समांतर आहे. XY समांतर AC आहे. XY समांतर जर AC असेल तर काय होणार आहे, या ठिकाणी XY जर समांतर AC असेल तर हा कोण आणि हा कोण कुठला होणार आहे आपल्याला या ठिकाणी, तर करस्पॉन्डिंग अँगल होणार आहे. म्हणून आपण लिहितोय अँगल BYX इज कॉन्ग्रुअंट टू अँगल BCA अँड त्याच पद्धतीने जर आपण पलीकडे छेदिका जर घेतली, BA जर छेदिका घेतली अँड अँगल BXY इज कॉन्ग्रुअंट टू अँगल BAC. कारण काय दोन्हीचं, तर करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स कशानुसार, तर या ठिकाणी दिलेलं आहे की अँगल्स XY इज पॅरलल टू AC हे दिलेलं आहे, त्यानुसार आपण हे लिहित आहोत. आता आपण पुढे जातोय. तर हे दोन त्रिकोण, एखाद्या दोन त्रिकोणामध्ये जर दोन बाजू दोन कोण जर एकरूप असतील दोन त्रिकोणाची एकमेकांशी, तर ते दोन त्रिकोण समरूप होतात. त्यामुळे आपण लिहिणार ट्रायंगल BCA इज सिमिलर टू ट्रायंगल BYX. BCA ह्या BYXला सिमिलर होतोय. याची कारण लिहितोय आपण, टेस्ट लिहितो ती म्हणजे AA टेस्ट म्हणजे स्कोको कॉन्सेप्टनुसार हे दोन त्रिकोण आपल्याला या ठिकाणी समरूप झालेले दिसून येतात. आता पुढे काय करायचं आपल्याला बघा, तर दोन त्रिकोण एक समरूप झाले तर त्यांच्या बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. बाजू कशा येणार आहेत, प्रमाणात येणार. तर बाजू या ठिकाणी आपण प्रमाणात दाखवणार आहोत. तर बघा BC अपॉन BY इज इक्वल टू CA अपॉन YX इज इक्वल टू BA अपॉन BX. आता यातलं आपल्याला जे पाहिजे ते किमती आहेत ते आपण तेवढी घेऊया. AB/BX म्हणजे तिथं काय झालं आहे, BA/BX आलेलं आहे. ती किंमत आपल्याला आहे, आपल्याला किती आहे किंमत 5/2. त्यानंतर अजून त्यांनी प्रश्नामध्ये काय दिले, XY ची किंमत दिलेली आहे, म्हणजे YX ची किंमत दिलेली आहे. ती किती आहे, तर ती किंमत त्यांनी दिलेली आहे 9. आणि मग त्याच्यावर आपण CA म्हणजेच AC या ठिकाणी काढू शकतो. तर तिरकस गुणाकार आपण जर केला तर AC गुणुले 2 बरोबर 5/9. आता AC बरोबर काय येईल, मग 2 इकडे गुणले तिकडे गेल्यानंतर भागी होईल 45/2. मग 45/2 जर केलं आपण तर AC बरोबर उत्तर मिळणार आहे 22.5. मग आपण या ठिकाणी सोल्युशन म्हणून शेवटी लिहायचं आहे, सोल्युशन AC इज इक्वल टू 22.5 युनिट्स. अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. एक्झाम्पल नंबर 13. इन फिगर द व्हर्टाइस ऑफ स्क्वेअर DEFG आर ऑन द साइड्स ऑफ ट्रायंगल ABC. अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री, देन प्रूव्ह दॅट DE स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू AC. आता या ठिकाणी बघा, इन ट्रायंगल AGF अँड ट्रायंगल DBG हे दोन त्रिकोण घेतलेत आपण, AGF आणि DBG. ह्या दोन त्रिकोणामध्ये बघा, तर हा GAF हा अँगल 90 डिग्रीचा आहे आणि GDB म्हणजे BDG हा सुद्धा अँगल काय आहे 90 डिग्रीचा, कारण हा स्क्वेअर आहे. स्क्वेअरचे सगळे अँगल 90 डिग्री असतात. मग त्याला लागून असलेला रेषेवरील कोण सुद्धा काय होणार आहे, 90 डिग्रीज होणार आहे. त्यामुळं ह्या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला हा कोण आणि हा कोण पहिला एकरूप मिळाला म्हणून तो लिहिला या ठिकाणी. दुसऱ्या वेळी काय करतो आपण, तर ही जी रेषा आहे
तर आपल्याला चौरसाच्या बाजू समोरासमोरच्या एकरूप असतात हेही माहिती आहे, काटकोनातच असतात, बरोबर आहे. याचाच अर्थ त्या परस्पराला समांतर सुद्धा असतात. मग समांतर असल्यामुळे GF समांतर DE आहे, याचा अर्थ GF समांतर BC मध्ये तर काय हरकत नाही. आणि जर आपण तसं म्हटलं आणि ही जर मधली आपण जर ही जी AB आहे ती छेदिका घेतली तर हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल होते आणि त्यामुळे ते करस्पॉन्डिंग अँगल काय होतात, एकरूप होतात. करस्पॉन्डिंग अँगल. आता या ठिकाणी आपल्याला हे दोन त्रिकोण काय होणार आहेत, समरूप होणार आहेत. का समरूप होणार आहेत, तर दोन्ही त्रिकोण हे कोको कसोटीनुसार म्हणजेच AA टेस्टनुसार सिमिलर होणार बाय AA टेस्ट. दिस आर सिमिलर बिकॉज ऑफ AA टेस्ट. हातला पहिला पार्ट झाला. आता आपण काय करतोय, दुसरा भाग घेणार आहोत. हा पहिला आणि हा तिसरा त्रिकोण आपल्याला काय दाखवायचा आहे, सिमिलर दाखवायचा आहे. आपण तो दाखवूया. आता बघा, इन ट्रायंगल AGF अँड ट्रायंगल AGF अँड ट्रायंगल EFC. AGF आणि EFC का सुरुवात केली, ए पासून सुरुवात केली तर इथं पण ई पासून, कारण या ठिकाणी काटकोन तरी इथं काटकोन आहे, काटकोनाचा बिंदू आपण सुरुवात केला पाहिजे. मग त्यानुसार काय येईल बघा, पहिल्या ह्याचमध्ये सुद्धा तसंच होणार आहे की अँगल GAF इज कॉन्ग्रुअंट टू अँगल CEF. कुठला आहे, CEF. कारण काय येणार आहे, each 90 डिग्री. याचे सुद्धा कारण तेच येणार आहे, each 90 डिग्री. आता दुसऱ्या ठिकाणी काय येते बघा, दुसऱ्या ठिकाणी तर अँगल ह्या आकृतीमध्ये बघा, ह्या आकृतीमध्ये आपल्याला हा कोण, हा जो इथला कोण आहे हा कोण आणि हा कोण हे सुद्धा काय होणार आहेत, एकरूप होणार आहे. त्याचंही कारण तेच आहे मगाचं, करस्पॉन्डिंग अँगल्स. आपण काय लिहिणार, AFG इज कॉन्ग्रुअंट टू अँगल FCE. कारण आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. आता याही त्रिकोणात दोन कोण एकरूप झाले. जर दोन त्रिकोण जर एकरूप झाले तर ते दोन त्रिकोण काय असणार आहेत, ट्रायंगल AGF इज सिमिलर टू ट्रायंगल EFC. या प्रकारे आपण हे दुसरं हे दाखवलेलं आहे. आपल्याला ट्रान्झिस्टिव्हिटी कोण जर माहिती आहे समरूपतेचा, तर पहिला त्रिकोण दुसऱ्याशी एकरूप असेल आणि पहिला त्रिकोण तिसऱ्याशी एकरूप असेल तर तो काय होणार आहे, दुसरा जो आहे, दुसरा आणि तिसरा एकमेकांना आपोआपच समरूप होणार. समरूप असतील तर दुसरा तिसऱ्याशी समरूप होणार आहे. म्हणून आपण काय लिहिणार आहे या ठिकाणी, तर ट्रायंगल DBG इज सिमिलर टू ट्रायंगल EFC. आपण इथं एक आकडा टाकला आणि ह्याला दोन आकडा टाकला तर फ्रॉम 1 and 2 असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो, फ्रॉम 1 and 2. आता ह्या जर दोन जर समांतर झाले असतील, समरूप झाले असतील तर त्यांच्या बाजू काय येणार आहेत, प्रमाणात येणार आहेत, DBG आणि EFC. म्हणजे काय येणार आहे पहिली बाजू, DB अपॉन EF इज इक्वल टू BG अपॉन FC इज इक्वल टू DG अपॉन EC. आता आपल्याला जे दाखवायचं आहे त्यातले व्यतिरिक्त म्हणजे आता DEचा वर्ग आहे, म्हणजे DE दोनदा कुठे दिसते बघा तुम्हाला, DE BD अपॉन FE बरोबर DG अपॉन EC, BD अपॉन FE बरोबर DG अपॉन EC. हे तेवढं खाट मारूया आपण, हे घेऊया DB अपॉन EF बरोबर DG अपॉन EC. आता EC या ठिकाणी आहे, BD म्हणजे DB या ठिकाणी आहे. तर DG आणि EF, ह्या DG आणि EF च्या बदली आपल्याला एकच बाजू पाहिजे. DG आणि EF बघा आकृतीमध्ये बघा थोडंसं, DG ही DG ह्या चौरसाची बाजू आहे, त्यानंतर EF ही सुद्धा चौरसाचीच बाजू आहे. मग या सगळ्या चौरसांच्या बाजूंच्या ऐवजी जर मी DG आणि EF ऐवजी जर DE लिहिलं तर काय हरकत आहे का, नाही आहे, कारण त्या चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. म्हणून मी काय करतोय त्या ठिकाणी थोडासा बदल करतोय आणि काय लिहितोय बघा, DBच्या ठिकाणी आता BD करू, उलट केलं. EF जे आहे EFच्या ऐवजी DE लिहिलं आणि बरोबर DGच्या ऐवजी सुद्धा DE लिहिलं, कारण समरूप एकाच चौरसाच्या त्या बाजू आहेत त्या ठिकाणी त्या सगळ्या समान असतात म्हणून त्या ठिकाणी ती घातल्या. पण आता तिरकस गुणाकार केला, DE गुणुले DE बरोबर BD गुणुले EC. आता DE गुणले DE काय आलं, DEचा वर्ग बरोबर BD गुणले EC. काही वेळा आपल्याला जे सिद्ध करायचं आहे त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला सोडवत जावं लागतं. आणि समरूपता दाखवत असताना समरूपता क्रम योग्य ठेवणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ आपण इथं DBG, D कोण जो होता तो काटकोन होता, तर आपल्याला वरचा जो EFC मध्ये सुद्धा ई कोण काटकोन आहे, त्या जशी संगती व्यवस्थित असणं अपेक्षित आहे, तरच आपलं उत्तर बरोबर येऊ शकतं.